नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे हरीश दातोकर अकॅडमी या ऍप मध्ये तसेच युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एनएमएस परीक्षेसंदर्भात मॅट आणि सॅट मधील गणित विषयाची, मॅट मधील बुद्धिमत्ता विषयाची रिव्हिजन चालू करत आहोत. आजपासून आपल्याला 10 दिवस भेटणार आहेत, तर 10 दिवस आपण रिव्हिजन करणार आहोत. सॅट मधील फक्त गणित विषय आणि मॅट मधील बुद्धिमत्ता विषय. ओके, आपण सुरू करूया. आज पहिला दिवस आहे, थोडे इतिहास भूगोल विज्ञान पण घेतो. थोडा अंदाज येईल तुम्हाला प्रश्न. ओके. ओके. हा, आता बघा, पहिला प्रश्न आहे इथं. हा सायन्सचा प्रश्न आहे. पहिला दिसतोय तुम्हाला क्लिअरली? ओके. 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घटक एकसर जोडणी जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? विभवांतराचा फॉर्म्युला असेल काहीतरी. ओके, काय फॉर्म्युला सांगा? सांग रास्कर, श्रीराज. विभवांतराचा फॉर्म्युला सांग. सर, ती बॅटरी किती जोडल्या त्याला गुणाकार करायचा असतो. फॉर्म्युला सांग, फॉर्म्युला. गुणाकार कळालं, उत्तर कळालं, फॉर्म्युला कोण सांगेल? हा, सरस्वती सांग फॉर्म्युला. सर नाही माहित मला, पण एवढं माहिती की विभवांतराने जेवढे विद्युत घट दिले त्यांचा गुणाकार करायचा. हो, ठीक आहे. किती व्होल्ट दिले? विभवांतराचे 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट आहेत, तर त्यांचा ह्याचा गुणाकार करायचा. उत्तर घ्यायचं 10 व्होल्ट येते. लक्षात ठेवा, गणितामध्ये सायन्स मध्ये तुम्हाला असे एक तर न्यूमेरिकल पडणार आहे. सायन्स मध्ये न्यूमेरिकल पडली. सायन्स मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल म्हणजे गणित 100% विचारते. कोणत्याही पाठात असू शकतं. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. पुढचा प्रश्न. चल, कोण सांगेल उत्तर बघूया तुमच्यापैकी. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणा कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्राचा संयोग होतो? फास्ट सांगायचं बरं का तुला, आपलं फास्ट यायचं. हा, हायड्रोजन. ते सही आहे. जसं रेल झालं तसं मी विचार कर. असंही कुठे कर. हा, हायड्रोजन. नायट्रोजन. ओके, उत्तर रॉंग असेल तर तुम्ही बाकी हायड्रोजन. सांगायचं. सर, हायड्रोजन. 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 ओके, तर सूर्याच्या केंद्रामध्ये असतं तर हायड्रोजन असतं. काय असतं? हायड्रोजन. ओके, सूर्याच्या केंद्रामध्ये हायड्रोजन असतं, नायट्रोजन नाही. उत्तर आहे हायड्रोजन. पुढं, ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारता म्हणजे डॅश डॅश होते. रिझल्ट करा. हा, पार पोचले. पर्याय क्रमांक 2, फक्त एका सेकंदात एक कंपन. पर्याय क्रमांक 2, एका सेकंदात 1 कंपन. ओके, 1 हर्ट्झ म्हणजे काय? एका सेकंदात 1 कंपन म्हणजे 1 हर्ट्झ. ध्वनी तरंगाची वारंवारिता. बरं, पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी संगत नाही? प्रेझेंट करायचं येते त्यांनी. हा, संस्कृती. वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही. बरोबर आहे. तर वस्तूच्या आकारमानाचा परिणाम वस्तूच्या घनतेवर होत नाही, हे उत्तर बरोबर आहे. पुढे आपण जाऊया. हा, निपरमॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? निपरमॅग. सर, पर्याय क्रमांक 2. लोह, निकेल, अल्युमिनियम, टायटॅनियम. बर, पुढे 6वा प्रश्न. वातावरणातील नायट्रोजन ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? निळ्या. निळ्या. पुरुषाचे सुतंतू जवळपास डॅश mm लांब असतात. 20 तर 8वा प्रश्न. कॅलिडोस्कोप व परिदर्शी परावर्तित प्रकाशनाचे परावर्तन. 20 mm. प्रश्नाचे इंग्लिश मध्ये पण असतात, प्रश्न क्रिकेट, काळजी करू नका. हा, ड्राईव्ह फ्लुइड विषयी कोणते विधान सत्य आहे? सांगा पटकन. परावर्तन. कोणतं? सर, चौथं. ड्राईव्हचा दाब सर्व दिशांना समरूपाने प्रयुक्त होत नाही.
सर सत्य विचारलंय ना? हा सत्य विचारलंय. सर पहिलं येईल. पहिलं येईल. बर. चला 10वा प्रश्न. विद्युत वाहक तारेतून विद्युत धारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे दृश्यप्रकरण कोणी नोंदवले? पर्याय सर क्रमांक ओरस्टेड. ऑप्शन बघा, एक तरी शास्त्रज्ञाने कोणत्या शास्त्रज्ञाने काय शोध लावलाय? ठीक आहे, शास्त्रज्ञ त्याने काय शोध लावले किंवा शास्त्रज्ञाबद्दलचा एक तरी प्रश्न, एक तरी क्वेश्चन खास सायन्स मध्ये येतो बरं का. लक्षात ठेवा, एक तर प्रश्न हमखास सायन्स मध्ये येत असतो. ओके. वन कॅलरी उष्णता म्हणजे किती जूल? 4.18. 12वा प्रश्न. भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मंत्रालयापासून कोणत्या समस्थानिकांच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्याची योजना विकसित केली आहे? युरेनियम का थोरियम? TH 232 पासून U 233. ओके. कार्बन डायऑक्साईड या संयुगामध्ये कार्बन आणि व ऑक्सिजनची संयुजा अनुक्रमे किती आहे? 4 व 2. 3 हे मला जमतं बघा. कार्बनची किती आहे? कार्बनचा क्रमांक 6, 2 आणि 4. आउटर ऑर्बिट मध्ये 4 आहे, तर तो 4 देऊ शकतो किंवा 4 घेऊ शकतो, म्हणून कार्बनची संयुजा 4 आहे. ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर आहे 8, 2 आणि 6. आता 6 ह्याला पूर्ण होण्यासाठी किती पाहिजे? 8 पाहिजे. त्याला 2 देणं सोपं आहे, 2 घेणं सोपं आहे 6 देण्यापेक्षा, म्हणून ऑक्सिजनची संख्या किती आहे? 2 आहे. 4 व 2. पुढे 14. खालीलपैकी असत ते विधान कोणते? तिसरे. आधारांची विरल अभिक्रिया अभिक्रिया होते. होते. 15वा प्रश्न. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटनेचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? ऑक्सिजन. ऑक्सिजन. खालील दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्यपणे निवडा. मिथिल रेड, आम्लातील रंग पिवळा, काय आहे ते सांगा बरं. सर ए. ऑप्शन. ठीक आहे. 17वा प्रश्न. रिॲक्शन दिले. कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल त्यापासून A प्लस B प्लस C बनतं. A काय आहे, B काय आहे, C काय आहे? पर्याय क्रमांक 2. ओके. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरच्या हँडलमध्ये आवरण तयार करण्यासाठी वापरतात? ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर बॅकेलाइट. ओके. आयनिक बंध नसतो, आयनिक बॉन्ड नसतो. कोणत्या? हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड. संज्ञा आणि मूलद्रव्य कोणतं चुकीचं आहे? झेनॉन. झेनॉन आणि झेनॉनची काय सांगा मग? झेनॉनची संज्ञा काय सांगा मग? माहिती असेल ना तुम्हाला, तो उत्तर माहिती म्हणलं. नाही माहित? 21. जलीय सिमेंट सर. जलीय सिमेंट. 22. रासायनिक पद्धतीची क्रिया विलयन, विरघळणे, शरण, उत्कलन. शरण. कित्येक पक्षी वनस्पती ओळखा. दगड, फुल, अमरवेल. शास्त्रज्ञ परिस्थितीशास्त्री नाव काय आहे? ओके. कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी? घरात कोणी बोलत असेल तर माईक म्यूट ठेवा. ओके. लॉंगफॉक्सचा विचार केला परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. एंटामिबा हिस्टोलिटिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? कोणत्या? अतिसार. डिसेंट्री आहे का नाही? बरेच जण डिसेंट्री लागल्यामुळे शाळेतून घरी जातात आहे का नाही?
27 सर तिसरं रॉबर्ट 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 हायडिंग अठ्ठावीस सर कायटीन 28 कायटीन कायटीन बवर्गीय अठ्ठावीस कायटीन ओके बवर्गीय 29 बवर्गीय बवर्गीय ओके फास्ट सायन्स आपण फास्ट होतो चला अशी एक तर आकृती येणार बरं का तुम्हाला ह्या वर्षी पण अशी सायन्स मध्ये एक तर आकृती येणार बघा या वर्षी सुद्धा ओके हा झॅन्टोपिलिया रंगद्रव्यमय वनस्पतीच्या भागाला कोणता रंग प्राप्त होतो पिवळा मानवी हृदय प्रत्येक ठोकाला सुमारे 75 ओ आहे ओ हा जर एक तर अभयारण्य यावर्षी कोणी विचारणार बघा यावर्षी एक तर अभयारण्यावर प्रश्न विचारणार यावर्षी सुद्धा पटणार वाघ 35 सर प्रश्न काय वरचा 34वा बर सर प्रश्न दिसत नाही हो 34वा दिसत नाही एक मिनिट आता हा दिसतोय 35 रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या श्वेत रक्त रक्तपट्टिका व्हाईट ब्लड सेल रक्तकणिका आता इतिहास मी फार सांगतोय इतिहास फार उत्तर सांगतो बघा तुम्ही वाचून घ्या फक्त दुसरीमध्ये रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठात झालेलं ओके भारतीय आता कोणी उत्तर सांगू नका मला उत्तर नाही आलं तर तुम्ही उत्तर सांगा ठीक आहे फास्ट जाऊया फास्ट आपल्याला गणित सोडवावे लागणार आहे ओके हा तर भारतीय चित्रपटसृष्टी महोत्सव आहे दादासाहेब फाळके 1913 सर म्हटले आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते लाला लजपतराय ओके त्यानंतर पुढीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा उत्तर आहे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय दमन आहे दमन दीव आणि गोवा दमन दीव दादरनगर गोवा हे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली होतं यानं माहे चंद्रगड हे फ्रेंचांच्या अधिपत्याखाली होतं कोणाच्या अधिपत्याखाली होतं फ्रेंचांच्या अधिपत्याखाली होतं ओके पुढं चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती आहे लिओनार्डो दा विंची त्याचं कार्य आहे जगप्रसिद्ध चित्रकार 41वा स्वतंत्र भारतात मराठवाड्यात समावेश कधी झालेला आहे 1948 झालेला आहे एक वर्ष उशीर आपण बघितल्या पाठामध्ये ओके कॅमेरा लई जवळ बसला एक मिनिट कॅमेरा सेटिंग करतो मी कॅमेरा खूपच जवळ झाला आहे ओके घटना कालक्रम लावा आहे लोकमान्य टिळकांनी भाषा प्रांताची मागणी केली 1915 बंगाला खाली 1911 राजपूत रोषण आयोग 1956 तारखेविषयी 1987 स्थापना 28 ला अहवाल आलेला आहे ओके क्रम लावा क्रम काय तू सांगा पहिल्यांदा येणार 2 नंबरचा उत्तर आहे पर्याय पहिला पर्याय 2 नंबर 1 नंबर 4 नंबर आणि 3 नंबर ओके 2 नंबर 1 नंबर 4 नंबर 3 नंबर कळतंय ओके फास्ट काय होतंय कारण आपण गणित सोडवायचंय त्याला वेळ लागतो म्हणून फास्ट होतंय नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली मी पर्याय दिले आहेत त्यातून चुकीचा पर्याय कोणता प्रौढ मतदान पद्धती लागू करावी करेक्ट आहे जबाबदार राज्यपती द्यावी हे चुकीचं आहे कसलं राज्यपती मागितलं होतं रे वसाहतीचं स्वराज्य मागितलं काय मागितलं होतं वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं नेहरू अहवालामध्ये काय मागितलं होतं वसाहती स्वराज्य त्यामुळे दुसरं चुकीचं आहे
भारताचा मूलभूत नागरिक द्यावे हे मागितलं होतं का? तर मागितलं होतं. भाषा प्रांतरष्ट करावे हे मागितलं होतं का? तर केलं होतं. केली होती मागितलं, केली होती. ओके, त्यानंतर 44 खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला? कोल्हापूर. कोणता सत्याग्रह? सोलापूरचा सत्याग्रह. पुढे 25वा प्रश्न. राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर केला? क्रिप्स योजनेनंतर केलेला आहे. साधं एक वाक्य आहे, साधं. त्याचा प्रश्न पडलाय मला. पुढे बंगाल प्रांतातील झारखंड पाणी विचाराचे मुख्य मंत्री अमृत बाजार पत्रिका शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोण लिहिले? सांगा बरं आता. तुमच्याकडे 7वीचा प्रश्न तुम्ही सांगा. महात्मा फुले. महात्मा फुले. महात्मा. ओके, चला. कोणत्या किल्ल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असं नाव दिले? खेळणा. महात्मा फुले नाही. कोणी लिहिले? कवी परमानंद. कवी परमानंद. ओके 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 ओके. हा, पुण्यातल्या अनाथ बालिका आश्रमास भेट दिली असता तर कोणाची आठवण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आठवण होते. मध्यवर्ती निवडणुका म्हणजे काय? तर मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे काय आहे? मध्यावधी निवडणुका. संविधानाच्या सूचनेनुसार मूळ मसुदा फेरबदल करण्याचे काम कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यानंतर 53वा प्रश्न. लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय ओळखून क्रमांक लिहा. चुकीचा पर्याय आहे सदस्यांचा कार्यकाळ काय असतो? 6 वर्षाचा असतो. ऍक्च्युली लोकसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. ओके, पुढे जाऊया. शासनाच्या प्रशासकीय यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत, त्यामधील विसंगतपणाचा पर्याय ओळखून लिहा. ओके, तर कोणता आहे? सनदी अधिकारी, जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापौर आणि महानगरपालिका आयुक्त. तर महापौर हा जनतेतून निवडला होतो, हा सनदी अधिकारी नसतो. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका हा भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी असतात. तहसीलदार हा राज्य सेवेचे अधिकारी असतो. उत्तर येतं महापौर, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पाचे अधिवेशन कुठं असते? अर्थसंकल्पाचं अधिवेशन मुंबई इथं असतं. ठीक आहे. त्यानंतर 56वा प्रश्न. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मंत्रालयांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मंत्रालयांचा योग्य पर्याय निवडा. उत्तर आहे सिलिका, मॅग्नेशियम, निकेल, आयर्न. पर्याय क्रमांक 2. ओके, सायमा प्लस निफे. लक्षात कसं ठेवायचं? हे लक्षात असं ठेवायचं, सियाल, सायमा, निफे असं लक्षात ठेवायचं. सियाल म्हणजे काय? सिलिकॉन, अल्युमिनियम. सायमा म्हणजे काय? सिलिकॉन, मॅग्नेशियम. आणि निफे म्हणजे निकेल आणि फेरस म्हणजे आयर्न. ओके, असं लक्षात ठेवायचं. पुन्हा बंद करूया. जमिनीकडून महासागर शिकले जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम निवडा. उत्तर आहे याचं 4. भूखंडमंच, खंडांतर उतार, सागरी लोह, सागरी घनता. सागर जलाचे पुनर्वितरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? उत्तर आहे 500 वर्षाचा कालावधी लागतो. 59वा प्रश्न आहे अचूक जोडीचा पर्याय. अचूक जोडी आहे अचूक जोडी आहे त्यामुळे अचूक जोडीचा पर्याय खाली आहे. ओके, पर्याय खाली लावलेले आहेत. तर सेऊल झुरिच आहे स्वित्झर्लंड, 2ला डी. भुवनेश्वर भारत, 3ला बी. आणि वॉशिंग्टन डीसी आहे अमेरिका, 4ला ए. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा कोणत्या पाठामध्ये आहे? भूमिप्रयोजन या पाठातला हा प्रश्न आहे, भूमिप्रयोजन पाठातला. ओके, त्यात आपण जर पुढे पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. हा, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ थोडक्यात MIDC स्थापना झाली 1 ऑगस्ट 1962 झालेली आहे. ओके, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी आहे राजकीय घटक, धर्मरूढी, परंपरा. ओके, 62वा प्रश्न. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे घेण्यात बसत नाही? सांगा बरं तो तुम्ही. 7वीचा प्रश्न आहे. सर स्क्रीन हलते. स्क्रीन दिसत नाही नीट. का होते मला कळत नाही. ओके, आता सांगा. वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते वारे घेण्यात बसत नाही? पर्याय क्रमांक 1 मिस्टर.
मिस्टर. ओके, वाऱ्याचे प्रकार आहेत पर्याय 7. क्रमांक 4 फॉल. कोणतं उत्तर आहे? फॉल. बर. छाबस पठारापुढील कोणत्या महासागरात आहे? छाबस पठार आहे हिंदी महासागरामध्ये. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चुकीचे विधान कोणतं आहे? तर मुबलक साधन संपत्ती असल्यापेक्षा लोकसंख्या जास्त असते, बरोबर आहे. अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच सखल भागात लोकसंख्या कमी असते, बरोबर आहे. देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता, देशातील लोकसंख्या व क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता, करेक्ट आहे. प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा घटक महत्वाचा नाही, चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उत्तरेकडून बाहेर पडत नाही? तर बाहेर पडत नाही त्यावेळी सरित खडक बाहेर पडत नाही. ओके, लावारस बाहेर पडतो, वाफ पडते, वायूजन्य पदार्थ पडतो. 6वा प्रश्न आहे. निरपेक्ष आर्द्रता 20 दिली आहे आणि बाष्पीभवन 30 दिली आहे. सूत्र आहे सापेक्ष आर्द्रता. सूत्र आहे सापेक्ष आर्द्रता बरोबर आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पीभवन क्षमता. 20/100. ओके, शून्य कॅन्सर, शून्य कॅन्सर, 200 भागिले 3 उत्तर येते 66.66. ओके, पुढे आपण जाऊया. हे बघा 7वीचे जे होतं याच्यात काय उत्तर सांगा. 7वीवरचा प्रश्न आहे हा. चौथा प्रदेश पर्याय क्रमांक 2. प्रदेश. ओके, पुढं हे तसंच आहे बघा. मागचं उत्तर सोडवून त्यामध्ये 15/15 उत्तर येते 100%. ओके, हा. उष्ण व शीत प्रवाह जिथे एकत्र होतात त्या ठिकाणी काय तयार होतं? धुकं तयार होतं. धुकं. त्यानंतर शेतीचा प्रकार व्यापारी शेती येत नाही, कोणत्या येत नाही सांगायचं तुला? व्यापारी शेती कोणता प्रकार येत नाही? विस्तृत शेती, मळ्याची शेती. कोणती? सखोल शेती. मळ्याची शेती येत नाही, मळ्याची शेती. ओके, आता गणित केंद्र बघा. खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोणी उद्देश नाहीये? बाबा कसोटी ऐकायचं आहे, कोबाको आहे का, पाकुको आहे का, कोकोको आहे का? कोणतं उत्तर सांगा. पर्यावरण 4 कोकोको ही कसोटी नाही. ओके, पुढे. खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? आता समजून घेऊया व्यवस्थित. ओके, 3 बाजू दिल्यात आणि 2 कर्ण दिले, काढता येईल चौकोन? हो सर. हो सर. एक बाजू दिलाय, 4 कोण दिले, चौकोन काढता येईल का? नाही. एक बाजू दिली आणि 4 कोण दिले, चौकोन काढता येईल का? अशी एक बाजू दिली तुम्हाला आणि 4 कोण सांगितले. हा कोण असं एवढं सांगितलंय, हा कोण असं एवढं सांगितलंय, हा कोण असं सांगितलंय. येईल का काढता येईल? हो. लगतच्या 2 बाजू दिल्यात पण 3 कोण सांगितले. असं 2 लगतच्या बाजू दिले, 3 कोण सांगितले. हा कोण सांगितलंय, हा कोण सांगितलंय, आता हा कोण सांगितलंय. इथे काढता. हो. 4 बाजू दिलाय आणि 1 कर्ण दिलाय, काढता येईल का रे? नाही काढता. कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपाद बिंदू, मध्यला संपाद बिंदू व कोण दुभाजक संपाद बिंदू एकाच रेषेवर असतात? कोणता समद्विभुज? समद्विभुज त्रिकोणाचे असतात. बरं, हा घटक बघावा का? हा घटक स्कॉलरशिपला नाहीये, त्यामुळे मी ह्या घटकाचे जास्त बघितलेलं नाहीये. ह्या घटकावर जास्त स्कॉलरशिपला क्वेश्चन पडत नाही. ओके, त्रिकोणावर फक्त हे पुन्हा विचारतात स्कॉलरशिपला. ओके, पुढं. शेजारील आकृतीच्या आधारे खाली 2 विधाने दिली आहेत, त्या विधानासाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? ओके, कोण पीएमएन, कोण पीएमएन व कोण आरएनएम व कोण आरएनएम ही रेषी जोडी कोण जोडी आहे? तर पहिलं विधान चुकीचं आहे. ओके, आहे का रेषी जोडी? सांगा बरं, मी दाखवतो. हा कोण, हा कोण आणि हा कोण रेषी जोडी कोण आहेत का रे? नाही, पहिले विधान चुकीचं आहे. कोण एएमक्यू, कोण एएमक्यू व बीएनएस. एएमक्यू म्हणजे हा, बीएनएस म्हणजे हा. ओके, हे कसले कोण होते? हे संगत कोणाची जोडी आहे? आहे तर संगत कोण? हे पण नाही, संगत कोण पण नाही.
AMQ ला सांगितलं झालं असं MBS झालं असं पहिले BNS सांगितलं म्हणजे पण नाही दोन्ही विधान चूक आहे. ओके दोन्ही विधान कशी आहेत चूक आहे. एका दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 160 रुपये चुकले तर पुस्तकाची खरेदी किंमत किती? 400. ओके हा कसं काढणार सांगा बरं कसं सोडवणार 100 वर तुम्ही 10% 90 भागिले 100 तसेच 360 भागिले x तिरकस गुणाकार करायचा 100 4. पैकी 90 रुपये जर घेतले 10% सूट देऊन त्याने काय घेतले 90 रुपये घेतले तर किती पैकी त्यानं 360 रुपये घेतले? कळालं की मी काय लिहितोय? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा 2 मिनिट. मग किती 1 2 3 4 5 व्हिडिओ ऑन आहेत. व्हिडिओ ऑन करा सगळ्यांनी. परत सांगतोय कसं कसं मांडणी केली परत सांगतोय. ओके आता बघा 10% सूट दिली म्हणजे 100 जर किंमत असती 10% सूट दिली तर कितीला विकलं रे 90 रुपयाला विकलं. बरोबर आहे का? मानायला कळत असेल तर ओके 100 रुपयाला आहे तर 10 रुपये सूट दिली 90 ला विकलं. मग 100 पैकी जर तो 90 ला विकत असेल तर 360 हे किती पैकी विकले? मी ही मांडणी केली. आता काय करायचा तिरकस गुणाकार करायचा 100 गुणिले 360 भागिले 90 बरोबर आहे. तुम्ही काय आन्सर 9 चौक 36 4 गुणिले 100 400 किती रुपयाचे पुस्तक असणार आहे? 400 रुपये असणार आहे. समजलं काय हे उदाहरण? हो सर. हो सर. हो सर. हो सर. पुढचा प्रश्न 305 709 911 103 त्या ट्रिक आहे बघा. आता आपण ट्रिक शिकवले बा परिमेय अपरिमेय संख्या सुद्धा मला लक्ष देत नाहीये पण ट्रिक अशी आहे अंश व छेद यापैकी छेद मोठा असेल आणि अंश व छेद याच्यामध्ये समान फरक असेल कोणती संख्या मोठी असते कोणता फरक लहान असतो सांगेल का मला? ओके आता बघा थोडं लॉजिक लावायचं जो छेद मोठा ती संख्या लहान असणार आहे. बरोबर का नाही? हो सर. हा त्यामुळं इथे बारा काय बघा का हे 3/5 3 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 7/9 कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 1/3 कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 9/11 2चा फरक आहे. ओके त्या अंश व छेद मध्ये समान सर्व समान फरक आहे. अशा अशा परिस्थितीमध्ये अंश व छेद यामध्ये समान फरक आहे आणि छेद मोठा असेल छेद काय असेल मोठा असेल ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान ज्याचा छेद मोठा ती संख्या लहान सर्वात लहान संख्या 911 सर्वात मोठी संख्या 1/3 यांचं काय करायचंय यांचा फरक काढायचा फरक. सर आन्सर 16/33. सोडूया की आपण हा 3 आणि 11 3 आणि 11 2033 11 1 11 9 त्रिक 27 चुकले का आपलं? तर ज्याचा छेद मोठा असतो ते मोठंच असतं. असं असणार आहे का? हा त्यामुळे उत्तर येत नाही आपलं. ज्याचा छेद मोठा तो मोठा असतो का? बर दुरुस्त करूया आपण एक आपण क्रॉस चेक करूया आपण आपली कन्सेप्ट आहे ती क्लिअर करूया. ज्याचा छेद लहान 1/3 आहे याचा छेद लहान आहे त्याचं पॉईंट ऑफ काउंट बघूया. 1/3 चं काय झालं पॉईंट मध्ये 0.666 आहे बरोबर करा. हा मग 911 काय तेव्हा पॉईंट 911 0.33 येतो. काय तर 0.33. 0.33. 0.33 येतो. 11/9 पॉईंट कडे यायचा 0 पॉईंट दिला 90 झाली 11/8 बरोबर आहे. 911 मोठं असणार आहे. ओके 911 मोठं असेल मग घ्यायचा फरक 911 वजा 1/3 असं आठवत जर नसेल तर तुम्ही असं पॉईंट मध्ये काढून करू शकता. ओके असं नियम जर आठवत नसेल तर तुम्ही पॉईंट मध्ये काढून सोडवू शकता. ठीक आहे तर 911 वजा 1/3 11 त्रिक 33 9 त्रिक 27 11 1 11
27 मधून 11 गेली, 7 मधून 1 गेले 6, 2 मधून 1 गेले 3 भागिले 2 मधून 1 गेले, सॉरी किती राहिले, 2 मधून 1 गेले 1 राहिले, 16 16 चे 33. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 येते. ओके, समजतंय? हो सर. समजत आहे का? हो सर. हो सर. हो सर. काय बघा प्रश्न, एका कारचा सरासरी वेग 7 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात. बर, तर तेच अंतर 7.5 तासात कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती किलोमीटर वाढवावा लागेल? बर, कसं सोडवणार आहे? तुला कळतं काय कसं सोडवणार? युक्ती माहिती आहे कुणाला या प्रश्नाची? माहिती. सांगा बरं. व्यस्त चलन करावं लागणार. 60 गुणिले 8.5 बरोबर व्यस्त 7.5 चलन गुणिले करावं लागेल. बर, तर 60 किमी अंतर जाण्यासाठी 8.5 तासाचा वेळ लागतो. ओके, त्यानंतर तर तेच अंतर तेच आहे. 7.5 किमी वेळामध्ये कापण्यासाठी कितीचा वेळ लागेल? आता बघा काय आलं, अंतर ते म्हणजे अंतर तेच आहे. तर पहिल्यांदा काय झालं, वेळ 8.5 होता, वेळ कमी झाला. वेळ कमी झाला काय होईल रे? स्पीड वाढवावी लागणार आहे. स्पीड काय वाढवावी आहे? वाढवावी लागणार आहे. पण व्यस्त नसतं काय काय असतं? व्यस्त नसतं काय असतं? ओके, व्यस्त नसताना गुणाकार असतो. 60 गुणिले 8.5 बरोबर x गुणिले 7.5 बरोबर का? बरोबर ना? हो सर. हो सर. हो सर. तर 60 गुणिले हो सर. 8 ने 8.5 वाढवावं लागेल. काय 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 60 गुणिले 8.5 भागिले 7.5 पॉईंट गेला भाग आला 15 × 60 15 × 75 19 किती 19 किती 17 × 85 तर 17 × 68 उत्तर येतं 68. तर त्यांनी विचारले कितीने वाढवावा. हा बरोबर आहे, किती 8 ने वाढवावं लागेल? बरोबर आहे. 60 होता 68 8 झाला ने 7 ने वाढवावं लागेल. बघा आम्ही कसं चुकलो, आता पर्याय भेटतच नाही बाकी प्रश्न सर बघितला 8 नाही. ने वाढ. तर 8 ने 8 ने वाढवायचं. 8 ने वाढवावं लागेल. ओके, किती नाही, वाढवावं लागेल? 8 8 ने वाढवावं लागेल. अशा स्थिती विषय होत असतो परीक्षेत, जसं माझ्या मुलाला तसं 8 ने वाढवावं लागेल. काही काही म्हणजे असं होत असतं, त्यामुळं डोकं शार्प ठेवावं लागतं. तर 8. ओके, समजले उदाहरण सगळ्यांना? हो हो सर. हो सर. सर. आणि हो कसं सर. झालं चलनाचं उदाहरण, तर आपल्या युट्यूबला चलनाचा एनएसचा चलनाचा स्पर्धा आहे बघा. स्कॉलरशिपचं चलन बघू नका, स्कॉलरशिपचं चलनाचा पण व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. ठीक आहे, आणि एनएसचा पण आहे. एनएसचा व्हिडिओ बघा, एनएस प्रश्नाचे चलनाचे व्हिडिओ आहेत, त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला चलनावर विचारते. अकरा नोंदी सोडून दिले आपण चलनामध्ये, तर स्कॉलरशिपचं पण चलन बघा, तरी तुम्हाला होऊन जाईल. ओके, काला चलन स्वराली वह्याचे पानं पडले ते वाटतं बहुतेक उन्हाळ्यात वही शोधती काय? स्वराली गायकवाड, लक्ष द्या. व्हिडिओ ऑन ठेवा, व्हिडिओ आप दिसते 1 2 3 4 5 6 7 जणांचे व्हिडिओ आले फक्त, बाकी सगळे बंद करून बसलेत. 8 9 10 11 जणांचे ऑनलाईन फक्त, 11 जणांचे ऑन केले. सर रेंज नाहीये. बर, पुढे जाऊया. 74 वापरतो सोडवायचे. काय करावं लागेल सांगायचं, त्याचं बेरीज करायची. बेरीज काय ते 0.222 चा वर्ग येतो, वर्ग वर्ग करायचंय. ओके, काय याचा वर्ग सांगा? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पुढे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची लांबी 60 सेमी लांबीची एक जीवा ओ आहे, हा वर्तुळ आहे, अशी जीवा आहे.
जीवेची लांबी किती आहे 60 आहे म्हणजे इथं 30 असणार आहे इकडे 30 असणार आहे ओके हा लंब 16चा आहे मग ओके एक बाजू 30 आहे एक बाजू 16 आहे त्रिकूट सांगा काय येतं एक बाजू 30 आहे एक बाजू 16 आहे त्रिकूट काय असणार आहे त्रिकूट पाडतोय विसरले का तुम्ही 17 असणार आहे, 17 किती असणार आहे 17 नाही प्रयत्न नाही 34 34 आहे 34 34 त्रिकूट पाठ करून ठेवा ओके एका इष्टकाच्या आकाराच्या पेटीचे लंब 150 घनसेमी असून तिची लांबी 10 सेंटीमीटर रुंदी 5 तर तिची जाडी घेतली ओके मला सांगा इष्टकाचे लंब सूत्र कोण सांगेल सर मी सांगू सांगा लांबी गुणिले रुंदी गुणिले जाडी L into B into H लंब 150 L आहे 10 B आहे 5 H काढायचंय त्यात डायरेक्ट 10 ने भागातला 15 आलं 5 भागातलं 3 आलं उत्तर 3 सेमी ओके असे प्रश्न आपण सोडून घ्यायचे बघा पुढं एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला तर रस्त्याची क्षेत्रफळ किती ओके समजा हे वर्तुळ आहे जर व्यास आहे 84 ओके आणि हा रस्ता आहे हा रस्त्याची लांबी आहे 3.5 क्षेत्रफळ किती तर पहिल्यांदा आतले वर्तुळ बाहेरले वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा आतले वर्तुळाचं क्षेत्रफळ असं काढलं तर उत्तर येऊन जातं ओके तर पहिल्यांदा बाहेरले वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा तर तुमची व्यास किती वाटतो रे 3.5 3.5 7 ने व्यास वाटतो 84 प्लस 7 करा 91 व्यास येतो बाहेरल्या वर्तुळाचा बरोबर आहे का समजते ना 91 व्यास येतो मग त्रिज्या काय आली क्षेत्रफळ काढायचे पाय आर वर्ग 1 वजा पाय आर वर्ग 2 हा पाय म्हणजे पाय मी पायची किंमत लिहिली पाय तसंच ठेवतो मी त्रिज्या काय 91 असेल तर व्यास 91 आहे त्रिज्या काय असणार आहे निम्मा करा निम्मा 45.5 आर वर्ग 45.5 चा वर्ग वजा पायला पाय त्याचा आर किती 84 याचे किती व्यास 84 म्हणजे याची त्रिज्या काय असणार आहे d1 d2 व्यास 84 त्रिज्या r2 काय असणार आहे 42 व्यास 84 त्रिज्या 42 42 चा वर्ग आता मला वर्ग सांगा पटकीने हे पाय पाय कॉमन काढलं मी पाय कॉमन काढलं बाहेर की मध्ये काय राहिलं म्हणजे 45.5 चा वर्ग वजा 42 चा वर्ग इतकं राहिलं मध्ये ओके पायला पाय तसंच ठेवलं मी ओके 45.5 चा वर्ग सांगा असं येत नसेल तर असे ट्रिक लावायला ए वर्ग वजा बी वर्ग हा ट्रिक सोडवा त्याचा विस्तार काय रे ए प्लस बी ए वजा बी ही ट्रिक वापरून कळतं का ही ट्रिक हो सर ही काय आहे आपलं तर 45.5 अधिक 42 45.5 वजा 42 हा 5 आणि 2 7 4 आणि 4 8 27.5 गुणिले वजाबाकी 0.5 पॉईंट पासून 45 म्हणून 3.5 आता यांचं पण चला 27.5 गुणिले 3.5 सांगा चला सोपं केलं तुमच्यासाठी आता मी चुकीचं मला सांगू नका सगळं उत्तर चुकणार आहे 306.25 किती 306.25 करेक्ट आहे थांबा सर करेक्ट आहे सांगा मला हो सर 306.25 येते
हो सर 306.25 ओके येते. पुढं पायची किंमत किती येतात? पायची किंमत 2207 घ्या. लय पायची लिखवलं किंमत तसल्या 2207 घ्या. 2207 घ्या, 307 घ्या, 25. काय घेतले होते लगेच टाकून दिले. किंवा 3.14 घ्या. सोपं कोणतं जाते बघा. 3.14 घ्या. 3.14 सोपं जाते. काय गुणाकार केला तर त्या 3.14 करा गुणाकार. करा गुणाकार. माझ्याकडे उत्तर काय येईल बघा. पॉईंट मध्ये उत्तर आहे बघा. इथे पॉईंट मध्ये सुरू आहे सगळा 9 चिरायला सुरुवातीला. चला तुम्हाला गुणाकार येत नाही मी करतो. 306.25 गुणिले 3.14. 961.625 sir. 91.5 961.625. 1.625. पॉईंट न सांगा गुणाकार सांगा. पॉईंट न करता गुणाकार सांगा. 306 314 गुणाकार सांगा. सर 962.25 900 सॉरी 962.5 हो की मी पॉईंट नंतर मला गुणाकार सांगा. शून्य आले पुढे असे शून्य आलेत का? नाही सर 625 येतंय पॉइंट नंतर. बरं हो सर. म्हणजे 4 पॉईंट मध्ये शून्य आत जोडावं लागेल पाहिजे. उत्तर काय आहे 962.5. कळलं? आता मला आतापर्यंतच्या गणितामध्ये या गणितामध्ये कॅल्क्युलेशन जास्त आहे. ओके आतापर्यंत या गणितात काय आहे कॅल्क्युलेशन जास्त आहे. हा विचार आहे. हा बोला का सर आताच एक प्रश्न आहे म्हणजे आयताकृती बागेला फक्त रस्ता 11 मीटरचा म्हणजे असाच प्रश्न आहे. असं करायचं. बाहेरच्या आयत क्षेत्रफळ वजा आतल्या आयत क्षेत्रफळ असं सोडवायचं. कळलं? हो चालतंय सर. हो हा असंच काय करायचं. बाहेरच्या आयताची लांबी रुंदी काढायची बाहेरली आणि तो रस्ता असतो बघ. ओके त्याची लांबी पण वाढणार आणि रुंदी पण वाढणार. बरोबर आहे. मग बाहेरच्या आयताचे क्षेत्रफळ वजा आतल्या आयत क्षेत्रफळ सोडवायचं. उत्तर येऊन जातं डायरेक्ट. कळते श्रुती? हो सर. आणि हा प्रश्न असा आहे की जर लेंदी करू प्रश्नामध्ये तर बाकीचे प्रश्न एकदम सोपे आहे. ओके चला पुढचा प्रश्न सोपा आहे बघा. सगळ्या कोणत्या संख्येचा घन आहे हा? 0.28 हा 0.28 घनमुळ कार्यट्रिक लक्षात ठेवा. जरा घनमुळ कार्यट्रिक तुम्हाला सांगितलं होतं बघा मी. तरी लोकसभेचे इलेक्शन होतं बघा. लोकसभेच्या इलेक्शनच्या दिवशी घनमुळ कार्यट्रिक पाठवली होती. आठवतंय का? मला आठवतंय कधी पाठवली होती तुम्हाला घनमुळ कार्यट्रिक. लोकसभेच्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी घनमुळ कार्यट्रिक तुम्हाला पाठवली होती बघायला. आठवतंय? एक तरी घनमुळ काढावर प्रश्न परीक्षेला परीक्षा फिक्स पडणार आहे. एक तरी प्रश्न पडणार आहे घनमुळ काढावर. ओके हे सोडून दाखवू. 83वा प्रश्न. प्रश्न सोडून दाखवतो. पहिल्यांदा x³ + x² वजा x वजा 1 x वर्ग वजा 1 ला काय लिहिणार आहे? x + 1 लिहिणार. x वजा 1 लिहिणार. त्यानंतर पुढं आता बघा x² हे जे वर्ग समीकरण हे सोडवावं लागेल. मी तिथे सोडवतोय. x² - x + 1 गुणाकार काय आला पाहिजे? 1 आला पाहिजे. ओके गुणाकार 1 आला पाहिजे आणि बेरीज वजा 1 आली पाहिजे. कशी बाबा 1 × वजा 1. ओके x² + x वजा x अधिक 1. ह्या x² आणि x काय कॉमन काढलं? x कॉमन काढलं. x + 1 वजा
ते 1 कॉमन काढलं x प्लस 1. ओके, मग याचा विस्तार काय आला रे? याचा विस्तार x प्लस 1 x वजा 1. ओके, याचा विस्तार काय आला? x प्लस 1 x वजा 1. बरोबर आहे की चुकले का रे पोरांनो? बरोबर आहे की चुकले? बरोबर आहे सर, बरोबर. बरोबर सर. बरोबर आहे. हा, पुढं x क्यूब प्लस 1 तर आपण तसंच ठेवूया x क्यूब प्लस 1. ओके, आता बघा हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल, हे कॅन्सल. राहिले काय बघूया? x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस x मायनस 1 प्लस x क्यूब प्लस b. ओके, आता याच्यात काय करता येईल? x कॉमन काढता येईल का याच्यातून? x कॉमन काढला x स्क्वेअर प्लस x मायनस 1 काय करावं लागेल मग कळेल ना थोडं. इथं आढळूया आपण. हे करेक्ट आहे सांगा बरं. हे करेक्ट सुटले का? हे जर करेक्ट सुटलं असेल तर मग हे येणार नाही उत्तर. ठीक आहे, हे उत्तर आपण उद्या सांगतो मी तुम्हाला उद्या. ठीक आहे, हे उत्तर मी तुम्हाला उद्या सांगतो. ओके, मी सोडून बघतो हो आधी. सर. Yes, sir. हे बघा, हे उदाहरण हे काय आपण सोडून घेते रे उदाहरण. हे 84 नाही घेतलं ना, सोडून घेऊया. नाही सर. हा, x प्लस 7 ने भागले 5x स्क्वेअर प्लस 10x वजा 155. ओके, तर भागताना बाकी काय होते असं विचारले ते. ठीक आहे, आता विचारा. माझा क्लास तर 5x देणार नाही. स्क्वेअर मी सांगाले माझा क्लास अर्धा 1 तास आहे. काय कोण बोलतोय? आणि 5x स्क्वेअर आहे. मग असे कोणत्या सेकंड भाग बोलू? म्हणजे कोणाला 5x स्क्वेअर x प्लस 7 ला कोणत्या सेकंड बोलू? 5x स्क्वेअर तर 5x न बोलतोय. हा, 5x न बोलू x प्लस 7 ला तर 5x स्क्वेअर प्लस 5 तर 35x येतं. ओके, भाग बसला 5x चा भाग बसला. ही संख्या जी आहे ती इथे खाली लिहितो मी. 5x स्क्वेअर प्लस 35x यांची करतोय वजाबाकी. वजा वजा चिन्ह बदललं. 5x स्क्वेअर मायनस 5x कॅन्सल. 10 म्हणून 35 गेले वजा 25x वजा 155. वजा 25x ला काय करायचंय? भागायचंय आपल्याला वजा 25x ला. ओके, मग x प्लस 7 ला कोणत्या सेकंड गुणू म्हणजे वजा 25x मिळेल मला. तर मी वजा 25 न गुणतोय x प्लस 7 ला. ओके, वजा 25 न गुणतोय. तर वजा 25 गुणिले x प्लस 7 वजा 25 गुणिले x वजा 25x मायनस 25 सत्तर 275. ओके, हे जसं सिस्टम लिहितं वजा 25x वजा 155 यांचे काय करायचंय? वजा बाकी. वजा केलं काय होणार? चिन्ह बदलणार. प्लस 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 मायनस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, बाकी होती 0. पहिलं आवाज काय?
आवाजच काय झालं? येतो काय ना नाही आवाज? सर. हो सर. पहिला येतो सर. माझे सुद्धा बेंच काय असणार आपण उत्तर असणारे बाकी काय असणारे शून्य असणारे पर्याय एक. कळतंय? कळतं का? हो सर. हो हो सर. ठीक आहे लास्ट सुधारण सोडूया आजचं. बाकी सुधारण आपण उद्या सोडूया. आजचं लास्ट सुधारण सोडूया. ओके तर ही समीकरण सोडवायची आहे. मी आता इथे सोडवतोय डायरेक्टली. ओके 6 आणि 4 यांचं काय करतो मी चित्र सुद्धा करतो sin चूक 24. ओके 6 आणि 4 sin चूक 24. 4 आपण 20 m अधिक sin 3 18 m बरोबर 19 गुणिले 12. बरोबर डायरेक्ट काय करतोय 12 1 12 12 2 24 इक्वलच्या दोन्ही बाजूला आहेत आणि छेदाचे म्हणून काही भाग घेत आहे. ओके 2 ने 20 भागीला 20 m 20 m प्लस 18 m बेरीज सांगायची 38 38. 38 हा 2 आणि 19 दीर्घ गुणाकार होतोय 19 दुनी 38 समोर 38 जातं 38 गेट कॅन्सल m बरोबर काय येतं 1 येतं. आहे का? ठीक आहे हो हो. हा सोपा प्रश्न आहे मध्य करायचा तो स्किप करतोय मी पुढला लगेच. असं ते शिवाय सोडूया कम्प्लीट करूया हा पेपर. ओके चला तो 5-10 मिनिट वेळ लागेल अजून. हा दोन संख्या जर 4107 आहेत तर जर त्यांचा मस्तक 37 असेल तर लहान संख्या कोणती? ओके काय सूत्र काय दोन संख्यांचा गुणाकार. बरोबर काय असतं रे असामायिक अवयवाचं काय असतं रे बसावी गुणिले लसावी असतं का नाही बसावी गुणिले लसावी. 4107 आहे दोन संख्या. ओके मसावी आहे 37 लसावी करावं लागेल 4107 भागिले 37 बरोबर लसावी. सोळावर किती जवळ बसतो बघा 37 एक 37 उरले 4 37 37 उरले 3 37 111 लसावी 111 आली. मसावी किती आहे मसावी 37 आहे. कोणत्या दोन संख्या असतील सांगा बरं त्याला कोणत्या दोन संख्या असतील रे 37 आणि 37 आणि 111. 37 ओके तर लहान संख्या कोणती असणार आहे 37. ओके 37 कळतंय? हो संपूया आपला 89 प्रश्न. अकरा मीटर व 19 मीटर लांबीचे दोन विजेचे खांब. ओके हे असं आहे तिथे विजेचा खांब आहे 11 मीटरचा हा एक खांब आहे 19 मीटरचा 15 मीटर अंतरावर आहे. ठीक आहे त्यांच्या वरच्या टोकाला जोडणारी ताराची लांबी किती ह्याची लांबी किती असते ही तार ही झालं कर्ण झाला आयत झाला याची पण लांबी 15 आहे हिची 11 आहे हिची 19 आहे. मग इथली काय असणार 19 म्हणून 11 वजा केलं तर 8 राहणार आहे. पाया 15 आहे उंची 8 आहे. सांगा त्रिपुट काय येतंय 17 8 8 15 17. अरे मग 1 पायथा वर्ष त्रिकुटाचा व्हिडिओ केलाय तो पहा. पायथा वर्ष त्रिकुट मी लिहून दिले शिकवत असतात जे नवीन विद्यार्थी आहेत जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी. ओके हा 58-68 विद्यार्थी होते आता 38 विद्यार्थी राहिले शेवटपर्यंत बघा म्हणजे कोण किती सिरियस आहे हे लगेच कळतं मला. काहीच लगेच लेफ्ट 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 काय चाललंय लेफ्ट बस झालं 9 वाजून गेले आणि मी घेतो ना तुमच्यासाठी थांबलं पाहिजे शेवटपर्यंत. हा शेवटी कोण त्याची अटेंडन्स घेतो मी शेवटी आज. ओके पुढं जसा तसे 8 घराने 20,000 रुपये मुदलाचे 2 वर्षाचे सर्व व्याज चक्रवाढ व्याजाचे फरक किती. ओके सोपं आहे आपण सोप्या पद्धतीने सोडूया. आधी 2 वर्षाचे सर्व व्याज करूया. ओके 20,000 आहे 20,000 गुणिले 8 गुणिले 2 भागिले 100. ओके 8 2 16
14 32 32 काय ते सरळ व्याज येते. ओके 2 वर्षाचं बरोबर आहे. हो अरे सर. बरोबर का? आता एका वर्षाचं जर सरळ व्याज घेतलं किती घेणार आहे एका वर्षाचं 1600 येईल. ओके बरोबर का नाही? अरे बरोबर का? हो हो सर. सर. एका हो वर्षाचं सर. सरळ व्याज 1600. हा दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज 1600 बरोबर का? मग चक्रवाढ व्याज लागताना पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज लागणार आहे किती टक्के दराने 8% दराने. 1600 8% करा 1600 8%. 8 128. 100 अरे नाही 8 128 उत्तर 128 असणार आहे. कळालंय का? तर परत सांगू सर परत सांग. सर परत सांगतो. आलंय सर. आता बघा हा प्रश्न तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सोडवला असेल वेगवेगळ्या ट्रिकने सोडवला असेल. मी काहीच नाही वापरली. मी सिंपल पद्धत वापरली. मी काय केलं माहितीये का पहिल्यांदा एक वर्ष परत सांगतो बघा 20,000 मुद्दल आहे. 20,000 मुद्दलाला 1 वर्षाचं 8% दराने सरळ व्याज किती बसतं रे 3200 बसतं. सॉरी किती बसतं 1600 बसतं. 1600. मग पहिल्या वर्षी 1600 बसलं दुसऱ्या वर्षी सुद्धा 1600 व्याज बसलं 2 वर्षाचं व्याज मिळून झालं 3200 सरळ व्याज. ओके चक्रवाढ व्याज ही संकल्पना काय आहे? चक्रवाढ व्याज ही संकल्पना आहे की पहिल्या वर्षी सरळ व्याज लागतं दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज लागतं. हे तर कळतंय. दुसऱ्या वर्षी व्याजावर व्याज लागतं दुसऱ्या वर्षी तुम्ही 20,000 आहेच तर 20,000 वर व्याज लागणारच आहे. ते 1600 मध्ये आले होते. ओके त्या 1600 ला व्याज लागणार आहे. त्या 1600 ला किती टक्के जाणार आहे किती टक्के लागणार सांगा 8%. 8%. 1600 चे 8% किती होतात 128 होतात. तर दुसरं किती व्याज हे सरळ व्याज 32 झालं तर चक्रवाढ व्याज लागेल. चक्रवाढ व्याज म्हणजे पहिल्या वर्षी 1600 लागेल दुसऱ्या वर्षी 1600 आणि व्याजावरचं व्याज 128 एवढं लागेल 128. त्यांची बेरीज करा थोडं आवडून समजू 8 2 6 6 12 13 3 28 3328 काय चक्रवाढ व्याज 3328 चक्रवाढ व्याज वजा 3200 व्याजात फरक किती असणार आहे 128. असं कळत नसेल तर फॉर्मॅट ठेवा उत्तर काढा व सोपी पद्धत सांगितली. नसेल कळत तर सरळ व्याज करा सूत्रानं उत्तर चक्रवाढ व्याज करा उत्तर हे 128 येत आहे. पण सोपी पद्धत पाहिजे. सोपी पद्धत कधी कळते कन्सेप्ट क्लिअर असेल तर कळते. म्हणजे पहिल्या वर्षीचं सरळ व्याज 1600 दुसऱ्या वर्षी सरळ व्याज 1600. ओके चक्रवाढ व्याज म्हणजे काय तर पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज लागतं म्हणजे चक्रवाढ व्याज थोडंच फरक आहे बरोबर का नाही. तर 1600 8% 128 उत्तर आहे 128. कळालं का सांगा अजून काय सर कळालं त्याचं करत असलं तर सर असंच काय 3 वर्षाचं 3 वर्षाचं विचारलं तर असंच करायचं ना पहिल्या वर्षाचं काय असंच करायचं नाही. तुमची पद्धत जी आहे ते पद्धत सरळ व्याज किती आलं तुमचं 3200 सरळ व्याज किती आलं 3200. ही पद्धत सोपी आहे कन्सेप्ट क्लिअर असेल तर ही पद्धत जमते. तर आपल्या ह्या पद्धती आमच्याकडे कसं ए बरोबर पी किती आहे तुमचं 20,000 वेळ लागणार ए प्लस दर किती आहे 800 ह्याला वेळ लागणार रास निघणार मग तुम्हाला चक्रवाढ बद्दल करावं लागणार ह्याला वेळ लागणार बघा कॅल्क्युलेशनला. मी सांगितले परत सोडवा मी परत सांगू का परत सांगतो. पहिल्या वर्षीला व्याज किती लागणार आहे सरळ व्याज 1600 लागणार आहे. ओके ते सरळ व्याज किती लागणार आहे 1600 मध्ये
चक्रवाढ व्याजामध्ये फरक काय असतो? तर चक्रवाढ व्याजामध्ये दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज लागतं. पहिल्या वर्षीच्या व्याजावर व्याज लागतं. 1608% किती झालं? 1608% म्हणजे किती झालं रे? 128. 128 ही एक्स्ट्रा व्याज, हे व्याजावरचे व्याज ह्या दुसऱ्या वर्षी ऍड होणार. ओके, किती एक्स्ट्रा येणार आहे? 128 रुपये एक्स्ट्रा येणार आहे. कळतंय का? हा कळलं. नाही तर ही पद्धत हो, मग ही सर. सोडवायची वेळ आहे तुम्हाला. 800 100 म्हणजे 60 करणार तुम्ही 250 सर येणार. हा बोला. सायलीचा आवाज ऐकू येत नाहीये. सायलीचा आवाज ऐकू येत नाहीये मला. ब्रेक होतोय आवाज. सायली आवाज ब्रेक होतोय तुझा, ऐकू येत नाहीये. ओके, पुढे आपण जाऊया. नववा प्रश्न. एका गणपतीला 12 शिरोबिंदू 18 कडा असतील तर त्या अक्षरांची संख्या किती? अरे बापरे. 12 शिरोबिंदू 18 कडा असतील तर 8. किती असेल? 8. 8. याचं काही ट्रिक मध्ये आहे का रे? याची ट्रिक मला काही माहिती नाही. तुम्हाला ट्रिक माहिती आहे का याची? याची काही ट्रिक आहे का सांगा बरं. याची काही ट्रिक आहे का? हो सर आहे. शिरोबिंदू अधिक बरं. पृष्ठे वजा 2 बरोबर. एक जण सांगा, एक जण सांगा. 5 गोष्टी सांग. शिरोबिंदू प्लस फेसेस इज इक्वल टू E+2. शिरोबिंदू प्लस पृष्ठ पृष्ठ, हा बरोबर कडा +2 बरोबर कडा +2. ट्रिक आहे का? आजच तुम्हाला रोमनचं हे शिकवत होते का तुम्हाला आज? हो सर. हा. त्यांचा अजून पाठ्यपुस्तकातलं बरं का, पाठ्यपुस्तकात आहे. आमचे रोमन सर आज हे शिकवत होते, गणित सर शिकवत होते आज. ओके, हा तुला मला ट्रिक माहिती आहे, ती तुला सांगावं लागेल तुम्हाला. ओके, शिरोबिंदू किती आहेत? 12 प्लस पृष्ठ मला किती आहे? 18 प्लस 2. 18 प्लस 2 20. 12 एक होतो -12. पृष्ठ पृष्ठ बरोबर काय आहे सांगा. पृष्ठ बरोबर 8. ही ट्रिक आहे आठवीच्या पाठ्यपुस्तकावर का? रेग्युलरचं पाठ्यपुस्तक. आमच्या सगळे सगळं रेग्युलरचं पुस्तक सोडून सोडून घेतले पूर्ण सगळे टॉपिक राहिले. आणि युनिव्हर्स लक्षात ठेवा, रेग्युलरच्या पुस्तकामधले प्रमाणेच प्रश्न पडतात युनिव्हर्सला. ओके, एकदम काठीने पाठी हाय ठेवत नाही. तर ते कसं वाटलं आजचं पेपर सोल्युशन? छान वाटलं सर. खूप छान. सायन्स आणि इतिहास स्किप खूप करूया छान का? वाटला. सायन्स आणि इतिहास स्किप करूया का पुढच्या वेळेस पासून? हो. घ्यायचंय? ओ सर नको घ्यायचं बघ. घ्यायचंच का? बरं ठीक आहे. घ्या सर. बरं ठीक आहे. उद्या मॅथ्स घेऊया. हा, मॅथ्सला 2 दिवस लागतील आता आपल्याला 90 प्रश्नाला. उद्या 2024चा मॅथ घेऊया. ओके, गुगलवर कशी सोडायची तुम्ही बघा. ठीक आहे. थांबूया मग आता. अटेंडन्स घेऊया बरं. कोण कोण मला जॉईन बघूया शेवटपर्यंत. आता व्हिडिओ ऑन ठेवता तर चांगलं होईल बरं का. आता भावना कोरे, स्वराली गायकवाड, पार्थराज जाधव, तहरे मलबेरी, संस्कृती हर्ष फाळके, सई कुमटेकर, विराज वनमाने, स्वरूप देशमुख, सागर हिरवे, तन्वी एरंडे, अनुष्का कुलकर्णी. असे अनुष्का कुलकर्णी खूप दिवसांत दिसलीस आज. असिमी नामदार, बिराजदार आनंदी, कैवल्य कुरकुटे, धनश्री चांडे, निष्ठा मुळे, प्रणव हनुमाने, राज काटकर, प्रिया कुंभार पुढं एक मिनिट, श्रेया शिंदे, पार्थ भोसले, सायली गव्हाणे. ओके, पुढं समृद्धी रोंदाई. समृद्धी तू होतीस का? आता मला लास्ट दिसलीस एकदम. ओके, समृद्ध नाईक, सोहम खराटे, नितीन चव्हाण, सिद्धी महाडिक, आर्यन कदम, वेदिका चुकुर्डेकर, आर्यन देवकर, भूमिका यादव, तनु मोहिते. सगळ्यांचं नाव घेतले का रे मी? घेतली आहे का नाही? हो सर. थांबूया. हो सर. ओके, आमची एमजीडी बॉयज किती राहिली शेवटपर्यंत आहे का नाही? मोजकेच राहिले. लगेच लेफ्ट. बस झालं सर तुमचं ऑनलाईन तास.
आमच्यावर किती अत्याचार करतात दिवसभर आणि संध्याकाळी पण, आहे का नाही? लय असू येते निष्ठ्याला. थांबूया आपण, हा.